तर दादा दादा सरकार ही सगळ्यात मोठी दावण समजली जाते. परीक्षित फडके यांचं नाव कुठल्या नंदीने पहिल्यांदा केलं? तर आता बकासूर हा नंदी आता रोज फायनल मध्ये राहत असतो. तर ते दावणीची आमच्या शान आहे. दिलदार मनाचा राजा माणूस. असं नाही की 11 बैल आमची नम्रात नाहीत ना, त्यामुळे दादा आणि असं म्हटलं जातं की हे क्षेत्र आत्ताच बघतोय आपण ते पैसेवाल्यांचं झाले सामान. दुसऱ्याच्या नंदीला कमी समजते. मैदानात येताना 4 बॅग घेऊन पैसे जरी आला त्याचा बैल पाहिला तरच त्याला गुलाल भेटणार. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की अखंड महाराष्ट्र त्याला पाळताना बघतोय. मी त्याच्या एका गुणावर मला त्याचं इतकं म्हणजे हे वाटतं की हेवा मोठं लक्ष आहे. आता त्याचं वय झाले त्याच्यामुळे त्याला आजार पण लागले. पण असे काही काही दिसत आहेत की आताच्या क्षेत्रामध्ये अनेक तरुण म्हणजे नंदी आहेत वय कमी असताना पण ते एक्झिट घेताना दिसत आहेत की काही नंदीना अटॅक येतोय असं प्रमाण वाढले. हे कशामुळे होत? नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हटलं की एक नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं. तर त्यांचेच नंदी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि तुषार दादांच्याकडून त्या नंदींविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पंढरीशेठ फडके आणि शिवांश तुषार घोरपडे दादा सरकार यांची दावण आता बघूया आपण. तर दादा हा कोणता नंदी आहे? याचं नाव काय? तुफान. यानं कुठलं मैदान केले नुकतंच? म्हणजे घेतल्यानंतर 3 ते 4 महिने आमचं नाव जाईल त्या मैदानात त्यानं ठेवलं आणि थोडासा आजारी होता म्हणून आता म्हणजे पाऊसही चालू आहे म्हणून थांबवला होता. चालू का तुमचा बघूया दादा. हा कोणता आहे नंदी? आमचा अर्जुन. त्याचं पण मैदान कोणतं? हा कोरेगाव झाले हो पण गुलाला पण असतो. हो गुलाब. हा कोणता? आमचा हिरे. हा कोणाकडून घेतलेला? हा तरसर मधून घेतलेला होता संजय. हा पण मैदानामध्ये असतो. हो. सगळ्यात बघू शकता गुलालात असणारी नंदी आहे त्या ठिकाणी. हा पुढचा दादा कुठला? हा आमचा सुंदर आहे. सुंदर. हा सुंदर असणारा नंदी. तर जास्त करून हे गुलालात असणारे नंदी दादांच्याकडे आहेत. हा दादा हा पक्ष आमचा व्हाईट गोल्ड दादा सरकारचा व्हाईट गोल्ड. अच्छा, याच्याबद्दल काय सांगाल? तो म्हणजे दावणीची आमच्या शान आहे. होय. आणि हा दादा? हा शंकर म्हणून वासरा आम्ही लहानपणी बघतो. 5 महिन्याचा बार. हा पण मैदानामध्ये आता हो दात लावला त्यामुळे गावात रेस्ट दिली. दादा सविस्तर आपण थोडस बोलूया याबद्दल. नमस्कार दादा. पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. पहिला प्रश्न असा विचारते दादा की तुम्ही ओगलेवाडी ह्या गावचे आणि पंढरीशेठ फडके यांचं विहीगर हे गाव, मग एवढं म्हणजे त्यांचे बैल सांभाळण्याचं काम तुम्ही करता, त्यांचं बैल जोपासना करण्याचं काम तुम्ही करता, त्याची सुरुवात कशी झाली? कुठून काय? सुरुवात म्हणजे पहिल्यांदा मैत्री होती आणि मैत्रीच्या रूपांतरित घट्ट नात्यात झालं मैत्री की किती म्हणजे अगोदरपासूनच? हो अगोदर 10 ते 15 वर्ष झाली मैत्री. त्याच्यानंतर काय पुढे झालं? हो त्याच्यानंतर बैल एकामेकाची आमची पायऱ्यात वगैरे पळायची नियोजन तिथनं पुढं करत आपल्या पण थोडासा त्यात म्हणजे संबंध फडके परिवाराने किंवा दादा सरकार कंपनीने आपला विश्वास टाकला आणि तिथनं मग आमच्यातली नवीन एक संबंधाच्या नात्याला सुरुवात झाली. कारण एवढं अंतर असताना पण एक विश्वास ठेवला ते खूप महत्वाचं आहे. हो. तुमच्यावरती आणि त्याचा पण तुम्ही विश्वास ठेवला आणि त्याचा तुम्ही चीज करताय खऱ्या अर्थानं. कारण हे सगळे तुम्ही आता नंदी दाखवले ते सगळे गुलालात असणारी नंदी आहेत. त्याच्यामुळे खरंच तुमचंच कौतुक आहे याच्यामध्ये. दादा पहिल्यांदा तर सांगा की पंढरीशेठ फडके यांचं नाव कुठल्या नंदीने पहिल्यांदा केलं? कुठल्या नंदीमुळं त्यांचं नाव झालं? नाही तसं म्हणजे आपासनी नाद त्यांचा म्हणजे पिढ्या खानदानी नाद असल्यागत आहे. त्यांचे आपण जे वडील करत होते आप्पांनी केला. आता गुरुनाथ दादा आहेत ती मंगेशकर आहेत ते करतात आणि त्यांची पहिल्यापासून बैल म्हणजे कोणता म्हणजे जो नंदी घेईल त्यानं टॉप मध्येच नाव केलं आणि जास्तीत जास्त म्हटला तर पक्ष्यांनी, हिऱ्यानी, परत चिक्यानी, बावऱ्यानी आणि आता चालूच्या काळामध्ये बादलनी नाव मोठं केलं. पहिला कुठल्या असं का सगळ्यांनीच केलेलं त्याच्यामध्ये? हो नाही असं काय नाही सगळ्यांनी आणि पहिल्यापासून आपणच्याकडे 10-15 बैल असायची पहिल्यापासूनच. हो. तर त्या नंदीमध्ये एखाद्या शर्यत प्रवास
त्याबद्दल तुम्हाला आठवणीत राहिलेलं किंवा तुम्ही तो ती शर्यत विसरू शकत नाही असं कुठल्या नंदीची एखादी आठवण तुम्ही सांगाल काय? आपणची इथं घाटावर गाडी हिऱ्याची पक्षाची लय फास्ट गाडी पळायची. ती गाडी म्हणजे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, जायच्या मैदानात एक नंबर करत होती अशी गाडी होती. मुंबईत पण गाडी पळायची. त्याच्यानंतर चिक्यानी बावरेंनी नाव केलं, परत बायजानी, आणि महाराष्ट्रात पंजाबवरून सगळ्यात पहिल्यांदा कुठला मालक असेल तर आप्पा होते की त्यांनी पंजाबवरून बैल आणला होता. सगळ्यात पहिले मालक. हो, सगळ्यात पहिले बैलगाडा मालक आहेत की त्यांनी पंजाब हरियाणावरून बैल आणला. मग कुठला नंदी? धूम त्याचं नाव. त्यानं कुठली कुठली मैदानी केलेली म्हणजे त्याने बिंजोडची मैदान मुंबईच्या जरी चांगल्या सगळ्या मोठ्या टॉप शर्यत केल्या. त्यात नम्रातच असायचं. हो हो. तर बघू शकताय म्हणजे पहिल्यापासून असणारा हा नाद आणि ते जोपासत असणारा कायम गुलालात राहणारे नंदी त्यांच्याकडे होते. हो. दादा सांगतात त्याप्रमाणे. दादा आप्पांच्या स्वभावाविषयी काय सांगाल? कसा होता स्वभाव? दिलदार मनाचा राजा माणूस. म्हणजे एखाद्या आठवण फुरसतीच्या वेळेत देवानी जन्माला घातलेली व्यक्ती होती. म्हणजे आपणच्या स्वभाव बोलायला शब्द कमी पडते. एखाद्या आठवणची तुम्हाला त्यांचा विचार करता त्यावेळी ते म्हणजे तुम्ही तो प्रसंग विसरू शकत नाही असं एखादं आठवण सांगा तुमचे. आठवणी भरपूर आहेत त्या. तर आप्पांचा एक स्वभाव होता की कोणत्याच गोष्टीला बेत नव्हतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणला तर कधी कुठली नियमात नव्हती किंवा कधी भिवून खेळत नव्हतं. आणि हारचा तर म्हणजे हार होईल ह्याची कधीच पर्वा नव्हती त्यांना. हार जीत ही त्यांच्यासाठी कधी विषय म्हणजे महत्वाचा नव्हता. खेळ झाला पाहिजे लोकांचा. म्हणजे आपणची शर्यत असल्यानंतर लोक एवढी यायची शर्यतीला, मग लोकांना एक मनोरंजन झालं पाहिजे किंवा आपणची शर्यत बघा एवढी लोक येते ती, मग शर्यत झाली पाहिजे म्हणून आपण शर्यत करायचं. असं कधी की बाबा जिंकलीच पाहिजे, गुलाल भेटलाच पाहिजे असं कधी डोक्यात नसायचं. शर्यत करायची एवढं डोक्यात. आणि खरंच आहे दादा, हे क्षेत्र म्हटलं की तुम्ही पहिल्यापासून आहेत तर याच्यामध्ये संयम खूप महत्वाचा होतो. आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे हार आणि जीत हे दोन्ही पचवायची ताकद त्या व्यक्तीकडे असली तरच ते टिकून राहू शकते या क्षेत्रामध्ये, आणि ती खूप मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये दादा. दादा शेवटच्या काही काळामध्ये त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलायचा तर काय बोलणं व्हायचं या क्षेत्राविषयीच? काय बोलणं व्हायचं का? नाही म्हणजे भविष्य असेल किंवा काय? नाही व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की प्रचंड प्रमाणात ह्या म्हणजे नाद, आता आम्ही सुद्धा एवढी बैलाचा नाद आहे, पण आपणच्या एवढा नाद कोणाला नव्हता. प्रचंड नाद म्हणजे नंदींची ओढ का नाही प्रचंड होती त्यांना. काय बोलणं व्हायचं का तुमच्यामध्ये? काय असं पुढचं भविष्य या क्षेत्राचं बघत असताना किंवा नंदींच्या असणाऱ्या नियोजनाबद्दल वगैरे असं? नंदींचं नियोजन काय कायमच एक नंबर मध्ये असायचं, नियोजनचा काय विषयच नाही. आणि राहिला तर बैलगाडी शर्यतीचा भविष्याचा ज्या विषय कुठं आला, कोणता पण असू दे, आर्थिक असू किंवा कशाचा पण असू दे, त्या प्रत्येक गोष्टीत आपण स्वतः पहिल्यांदा पुढाकार घेऊन कुठलीही गोष्ट असली तर ती सॉल्व्ह करायची. पण आता आजारी पडल्यानंतरचा तो काळ म्हणजे नेहमी आप्पा मैदानात असायचे, त्यावेळी त्यांना थोडं खंत वाटायची का? म्हणजे नेहमी शेवटपर्यंत शेवटपर्यंत येत राहिले. त्यांनी कधी कोणाचं म्हणजे ऐकलं नाही, काय नाही, कधीच ऐकलं नाही. आजारी असून एक नानांच्या राजाची बाईट तुम्ही घेतली, त्या कराराचे फोटो आहेत बघा. म्हणजे आप्पांची तब्येत एवढी डाऊन होती तरी सुद्धा त्या परिस्थितीत आलं ते त्यांना नंदी पळवता आला हो, नाही. तो नंदी त्यांनी ती इच्छा त्यांची होती ते त्यांनी पूर्ण केली पूर्ण. तिथे येऊन सुद्धा. म्हणजे खऱ्या अर्थानं नाद काय असतो ते आप्पांचं हे बघूनच हे प्रसंग आठवूनच लक्षात येते दादा. तर दादा एक ह्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही हे सगळं करताय, पण ह्या क्षेत्रामध्ये कौतुकाची थाप खूप महत्वाची असते. तर पंढरी शेठ फडके असताना एक कौतुकाची थाप असणारच अर्थातच तुमच्या. जेव्हा ते म्हणजे ते आता या क्षेत्रात नाही किंवा ते नाहीये तिथं, तर त्यांची कमी तुम्हाला जाणवते का? आणि काय अडचण येतात त्यांच्या नसण्यामुळे? कधी वाटतं का ते असायला पाहिजे होते? क्षणोक्षणाला आठवण येते, आणि त्यांची कमी आम्हाला आयुष्यभर आहे. म्हणजे त्यांची कमी कोणत्याच रूपाने भरून निघू शकत. आप्पा म्हणजे आमच्यासाठी असं होतं की रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारे व्यक्ती. या आम्ही आप्पांनी नियोजन केले की आम्ही गुलाल घरातनच घेऊन जायचं. आणि कधी वाटतं का की ते नाहीत म्हणून मला ह्या अडचणी म्हणजे ते असं? हो, भरपूर अशा प्रकारचं काय होतं त्याच्यामध्ये? पैऱ्यामध्ये होतं का दुसऱ्या कोणत्या? नाही, पैऱ्यामध्ये होतं सगळ्याच गोष्टीला. आप्पा नसल्यामुळं म्हणजे पावलोपावली आठवण येते आणि गरज भासते की असं वाटतं बाबा ना आप्पा असते तर आज हे आपण केलं असतं, आप्पा असते तर आज ते झालं असतं. त्यांची कमी भरून निघू शकत नाही. आमच्या म्हणजे दादा सरकार फॅमिलीत त्यांची कमी
कोणाच्याच रूपाने म्हणजे भरून निघू शकत. दादा आत्ताचं मग नियोजन कोण करतात हे सगळं? सगळी आमची दादा सरकारची पूर्ण सर्व टीम करत. मग टीम मध्ये तुम्ही हो, मी आहे, आमची गुरुनाथ दादा आहे ती, नंतर मंगेश शेट आहे ती, नरेश पाटील आणि आमची इथली घाटावली सगळी टीम, मुंबईतली सर्व म्हणजे जेवढी आमची दादा सरकारची टीम आहे तेवढी सगळी नियोजन एकत्र बसून किंवा फोनवर कॉन्टॅक्ट करून होत. तर दादा तुम्ही हार जीत बद्दल मगाशी बोललात, तर तुमच्यामध्ये पण असं एखादी वेळ हार झाली तर तुमचं कसं विचार असेल? तुम्ही बरेच वर्षापासून असाल या क्षेत्रामध्ये. नाही, काय आहे माहितीये का, हार झाली ना तर फक्त का हार झाली तेवढंच डोक्यात ठेवायचं, बाबा काय चुकी झाली ती दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा, आणि नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. बरोबर आहे. अर्जित ह्या काय एवढं म्हणजे विषय घ्यायचा नाही. फक्त काय आहे, समजा चुकून आपला बैल कमी पळाला असेल किंवा सुट्टीला काहीतरी झाला असेल, या कशामुळे आपली ह्या झाली एवढंच फक्त त्याच्यावर आपण स्टडी करायचं. आणि कायम गुलालात असताना एखाद्या वेळेस असं हार पचवता येत नाही लोकांना, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही नाही, तसं काय नाही हो, म्हणजे लोकांचं असेल कायम असं कायम गुलाला. आता आज आम्ही आमच्या दावणीला म्हणजे अजून मुंबईत आमचा बादल आहे, सर्जा आहे, आमची 10-11 बैल आहेत आज आमच्या हे आहे त्याच्या दावणीला. व्यतिरिक्त हा, अजून. त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 बैल आहेत, ती बादल, सर्जा, लक्ष्या म्हणून. मग असं नाही की 11 बैल आमची नंबरात नाहीत ना, त्यामुळे आम्हाला कंटिन्यू गुलाल बी घ्यायचा माहिती आहे आणि कंटिन्यू हार बी पचवायची ताकद आहे आमची, आम्हाला त्याचं काय वाटत नाही. त्याच्यामुळे हे अनुभव आणि पहिल्यापासून तुमचं या क्षेत्रामध्ये असणार तुमचा सहभाग, त्याच्यामुळे ती मनाची तयारी पण झाली हो, की खेळ आहे, त्याच्यामुळे दोन्ही बाजू हो, सारखेच काय आहेत. काय दादा आता तुम्ही किती वर्षापासून याच्यामध्ये पडल्यात या क्षेत्रामध्ये? किती वय होतं तुमचं? तसं झालं, नेरलेज माझ्या आजोबा आहेत ती, जयसिंगोंडा वाटली म्हणून, त्यांची बैल होती पहिले. मग मामांच्याकडे शाळेला असल्यामुळे तिथून मला नाद लागला. मग 10वी झाल्यानंतर मी डायरेक्ट बैल म्हणजे वासरे घेतलं डायरेक्ट ह्या क्षेत्रातच. कोणतं वासरू होतं तुमचं पहिलं? पहिलं चंद्र म्हणून कोण घेतला होता. हा. तो काही त्यावेळी बारका असल्यामुळे एवढं काय आपल्याला जमलं नाही, पण त्याच्यानंतर आपल्याला संगत चांगल्या मित्रांची लाभली किंवा म्हणजे आप्पांच्या सारखी माणसं आपल्या सान्निध्यात असल्यामुळं आपण घडत गेलो. किंवा आमचे ड्रायव्हर मित्र सगळे आहेत, ती दिलीप ड्रायव्हर आहे, ती फोर्स ड्रायव्हर आहे, विशाल ड्रायव्हर आहे, बरेचसे आमचे ड्रायव्हर ही मित्र आहे, सगळ्यांच्या एक चांगल्या सांगण्यानं घडत गेलो आणि त्याच्यामुळे आज बैलगाडी क्षेत्रात एवढं नाव आहे, त्यात सगळ्यांचा मौलाचा वाटा आहे. तिथून पुढे तुमचा आता किती वर्षाचा टाइम झाला आता मला 21 वर्ष, म्हणजे कम से कम मी पण नाद म्हणजे 15-16 वर्ष झालं. तर दादा हे सगळं तुम्ही क्षेत्र बघता, तुमचा अनुभव बघता, तर वायदी या प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? तर मी तुम्हाला थोडस पोरकडच मत मांडतो. काय विषय असतो माहितीये का, तुम्हाला सांगतो. वायदी एकतर मुळात ज्याचा बैल पळतो तो काही कधी कोणाच्या घरी येऊन बसत नाही की बाबा माझा बैल घालून मला 50,000 रुपये दे म्हणत. दुसरा विषय काय आहे, आज मला त्या बैलाची गरज आहे म्हणून मी त्याच्यापाशी गेलेला असतो, पण मला बी कळालं पाहिजे ना की बाबा हा ह्याला आपण 50,000 देणार आहे तर आपला बैल त्या कॅपॅसिटीचा आहे का, तर तू 50,000 रुपये दे. उगाच पैसे द्यायचं, गाडीनं मार खायचा आणि परत ओरडत बसायचं त्यानं आमच्याकडे एवढं घेतलं तेवढं, तो तुमच्या घरी आलाय का. पण आज म्हणजे वायदे हा विषय आहे की ती आता बंद होऊ शकत नाही, ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ती एक सवय लागून गेली आणि जो वायदे घेतो त्यानं बी दिलेले असते वादू. बरोबर आहे. म्हणजे आज आता आपली बाईट मध्ये म्हणजे आपल्याला कमेंट्स करतील त्याबद्दल काय नाही, पण विषय काय आहे, प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहित असते आणि मुळात तुम्ही जर तुमचा बैल त्या स्टेजला असला तर तुम्हाला एवढी वायदी घालवायची गरज नाही. जो बैल पळतो ना, ज्या बैलाला खरं स्पीड आहे त्याला दुनिया लगेच ओळखते, तो लपून राहायला जात नाही. त्यामुळे वायदी त्याच्याकडे हा, मग आणि जरी त्याला वायदी दिली तरी तो 1 ते 2 मैदान त्याला वायदी द्यावी लागते. तुमच्या बैलातच तेवढं गट्स नसतील आणि तुम्ही 50-60 वायदी दिली तर त्याचा उपयोग होणारच नाही, परत तुम्ही त्यांच्या नावाने का वाढायचं. हा विचार केला पाहिजे. त्याच्यानुसार तेच जर आपला बैल त्या रेंजला आणण्यासाठी तुम्ही घरात कष्ट घ्या, उजेडात आणण्यासाठी घरात कष्ट घ्या, बैल तुमचा त्या कॅपॅसिटीचा बनवा, मग तुम्ही द्या. आणि तुम्हाला बैल द्यायचा वायदीवर, म्हणजे आज आम्हाला जरी दिला, आज आमचा बैल गुलालात नाही, तो बैल आम्ही वायदी घालतो तो रोज गुलालात आहे, म्हणजे तो तुमच्यावर येणार आहे, तो गुलाल सोडून येणार आहे ना. आणि ह्या क्षेत्रात काय विषय आहे, एकाने वेळ जर एखाद्या म्हणजे असं होतं, एखाद्या नशिबानं मैदान जर फेल गेलं, त्यातनं जर वेळ आपली वाईट लागली तर 4-4, 5-5 मैदान किंवा 4-4 महिने गुलाल पण गावत नाही. मग तो वायदी घेऊन पण त्यानं ती रिस्कच घेतलेली असते ना.
दादा, आणि असं म्हटलं जातं की हे क्षेत्र आत्ताचं बघतोय आपण, ते पैसेवाल्यांचं झाले. सामान्य लोकांचं याच्यामध्ये जर पडलं तर काही वेळेस असं होतं की त्यांना तेवढं गुलाल भेटत नाही. मग ते काय झालंय बरं का, पैसेवाले म्हणण्यापेक्षा सगळी सर्व शेतकरीच आहेत हो गाडा मालक. हम्म, म्हणजे असं कोण आहे का फॉरेन वर आला आणि तो नाद करतोय? नाही. सर्व शेतकरीच आहे ती. फक्त काय विषय आहे, ज्याला जो बैल बस हौसाला मोल नसतं म्हणतो, तसं आज कोणाला किती पैशाचा बैल घेतील ती तो विषय त्यांचा झाला आर्थिक बाबतीतला. आणि पैसेवाल्याच म्हणण्यापेक्षा आज काय झालंय, माणूस दुसऱ्याच्या नंदीला कमी समजते. म्हणून ही वायदी म्हणा किंवा ही जी बैल मालक म्हणते ती पैसेवाल्यांचा खेळ झालाय. आज तुम्ही आपली कॅपॅसिटी आहे, तुमच्यातल्या तुमच्यात पैर करा ना. आज बाबा आपल्या मित्राचा बैल पोहतोय, आपला पोहतोय, तुम्ही दोघं एकत्र बसून पायरा करा. तुमची गाडी पाहिली तर कशाला वायदी द्यायला लागते, कशाला पैसेवाल्याची गरज आहे? कितीही मोठा पैसेवाला आला, भले त्यो मैदानात येताना 4 बॅग घेऊन पैसे जरी आला, त्याचा बैल पाहिला तरच त्याला गुलाल भेटणार आहे ना. नक्कीच. त्याचा पैशाचा काय तिथे उपयोग आहे? पैसे पुढे पाहणार आहेत का? बैलच पाहायला पाहिजे. आता ही आपण जाणलं पाहिजे. उगाच म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊन ह्या क्षेत्रात ना दुसरं काय करते किंवा दुसरा पैसेवाला ह्याच्याकडे लक्ष न देता आपलं काय केलं पाहिजे ना, आपण कसं घडलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बैल मालकांनी किंवा टीमनी सर्व. दादा, तुम्ही आता पहिऱ्याचा पण विषय केला. पहिल्या काळातले जे नंदी आपण बघतो, सुरुवातीच्या काळातले ज्यांचे नाव आहे, त्यांचा पहिरा बराच काळ टिकत होता. पण आता पहिऱ्याची गॅरंटी पण देऊ शकत नाही. आता ह्या एखाद्या आड्यामध्ये तो पहिरा आहे, पुढल्यामध्ये असेल हे पण आपण सांगू शकत नाही. याबद्दल पण तुम्ही काय सांगाल? काय झालंय माहितीये का, पहिरं टिकताना दिसत पैरे नाही. टिकण्यात म्हणजे प्रत्येक मालकाला वाटतंय की आज आम्ही जरी 1 नंबर केला तरी आम्हाला वाटतं की ह्याच्यापेक्षा फास्ट भेटावं. असं म्हणून ह्या गाडीने आपल्या पोहून 1 नंबर केला, ही गाडी आपण ठेवली पाहिजे, गाडीला गुलाल आहे असला विचार करत नाही, अजून फास्ट पाहिजे. आणि असं नाही की लय फास्ट घातला म्हणजे गाडी गुलालात राहते. त्या गाडीला सूत यमक जुळावं लागतं. मग ती यमकच जुळत नाही, त्यात मग आपण नंबरचा बैल म्हणजे 1 नंबरचा पायरा केला तरी आपण मारच खातोय. मग परत तिथं आला विषय वायदीचा. बरोबर. 1 नंबरचा पायरा करताना विषय वायदी द्यावीच लागते, पुन्हा ते अडकतच जाणार. अडकतच जाते. मला या नंदीने लय कमवून दिलंय. म्हणजे नाव तर आहे, नाव आणि बाकी पण सगळं मला म्हणजे कशातच मी म्हणजे परमेश्वराच्या कृपेनं भरपूर शाळा शिकलो असतो आणि इंजिनियर जरी झालो असतो ना तरी मी एवढं कमवू शकलो नसतो. नाव तर नाहीच नाही, पण हे बाकीचं पण मी मित्र वर्ग म्हणा किंवा आर्थिक सुद्धा असेल खूप कमवून दिले बैलांनी. बरोबर. या क्षेत्रामध्ये असणाऱ्या बैलगाडा संघटना पण अतिशय चांगलं काम करते. तुम्हाला स्वतः असं वाटतं की बैलगाडी संघटनेनं तुम्ही आता आहेत की हा निर्णय घ्यावा, ज्याच्यामुळे थोडाफार याच्यामध्ये जे काही होते त्याच्यामध्ये बदल होईल? आता तर निर्णय चांगले आहेतच की, पण त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय वाटते का ऍड करावं किंवा व्हावं असा एखादा नियम, जेणेकरून? मी तुम्हाला सांगतो, आत्ताचे निर्णय आहेत ते एकदम म्हणजे ओके आहेत आणि ही संघटना आहे म्हणून हे क्षेत्र टिकलं या. नाहीतर तुम्ही आता म्हणला तसं म्हणजे पैसेवाल्याचा खेळ आणि ही रोज भांडणं मारामाऱ्या ही रोज बघायला लागला तर कदाचित संघटना नसती तर आतापर्यंत क्षेत्र चालू झालं तसं आत्ताच्या काळात बंद पण पडलं असतं. आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण बंदीच्या काळामधून आणि तिथून पुढे करण्यासाठी 100% संघटनेचं खूप मोठं योगदान आहे. आणि संघटना आहे म्हणून आज म्हणजे मैदान पार पडतात. आज पेडगाव सारखं मैदान 100 गट होऊन 6 वाजता फायनल पळते. संघटना नव्हती, संघटनेच्या काळात 25 किंवा 20 गट झालं तर 8ला फायनल होत होतं संध्याकाळी. त्याचा फटका पण बसत असतो. हो 100%. हो. त्याच्यामुळे आणि बक्षीस म्हणला तर या संघटनेमुळे बैल मालकांना क्लिअर मिळायला लागली ती. अन्याय कोणा होईना झाले. आता बैल मालक म्हणतात की भरपूर जण म्हणतात की पैसेवाल्यांचा खेळ झालाय. पैसेवाल्यांचा काय खेळ झालाय? नशिबाची बात आहे, ज्याच्या नशिबात गुलाल आहे त्याला भेटतोच. कसाही भेटणारच, त्याच्यामुळे त्याच्यावर राहते सगळं. तर दादा सरकार ही सगळ्यात मोठी दावण समजली जाते. तर आता बकासूर हा नंदी आता रोज फायनल मध्ये राहत असतो. तर तुम्ही एवढे मोठे नंदी गुलालात असणारे पहिल्यापासून तुम्ही सांभाळले त्यांना, तर त्याच्याकडे बघताना तुम्हाला म्हणजे काय वैयक्तिक तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितलं असेल बकासूर मैदानात धावत असताना, त्या नंदीविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बकासूर ह्या बैल म्हणजे एक सगळ्या बैलांपेक्षा महत्व वेगळा आहे. आणि दुसरा महत्वाचा काय विषय वेगळे पण वाटतं तुम्हाला दादा? म्हणजे थोडासा तो बैल गावठी मध्ये क्रॉस आहे. म्हणजे आपली पहिली लोक जातीचा बैल घ्यायची, ती काय त्यानं सगळा म्हणजे सगळ्यांचं हे मतच मोडून काढल्यागत झालं थोडस. आणि दुसरा महत्वाचा विषय की त्या बैलाला
कंटाळा विषयच नाही त्या बैलाचा. आणि सतत रोज जरी सतत. घेतलं तरी काय. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ह्यो अखंड महाराष्ट्र त्याला पाळताना बघतोय. मी त्याच्या एका एका गुणावर मला त्याचं इतकं म्हणजे हे वाटतं की हेवा की त्या बैला एवढं आता कोणत्याच बैलाला ट्रॅव्हलिंग नाही. ट्रॅव्हलिंग ही सोपी गोष्ट नाही. आज आपण जरी मुंबईला गेलो तरी दुसऱ्या दिवशी आपण उठत नाही. बरोबर. पण तो बैल एवढं ट्रॅव्हलिंग करून येऊन तिने फेर कोणत्याही बैलाला तो म्हणजे वाढूनच पळतोय. कमी पळत नाही. परत तेवढंच ट्रॅव्हलिंग करून जाऊन एक दिवस गॅप खाऊन म्हणलं तरी उद्या तो मागे येऊन तेवढाच पळतो. म्हणजे ती वेगळीच शिकते देवानं त्याला गजवले दैवी शिकते असं. दादा, मोठ्या लक्षाला पण आता जीवन गौरव पुरस्कारानं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे. तर मोठ्या लक्षाला तुम्ही मैदानात पळताना बघितले का? त्या नंदीविषयी पण तुम्हाला काय वाटतं? मोठा लक्षा म्हणजे त्याच्या एवढं स्पीडच नाही आणि त्याच्या एवढ्या अंतरानं आज म्हणजे आता नंदी भरपूर टॉप 10 मध्ये आहेत किंवा जेवढे टॉप मध्ये आहे ती त्याच्या एवढ्या अंतरानं कोण निकाल घेऊ शकत. किती अंतर असायचं? तुम्ही बघितलेले कधी त्यांची? सगळ्यात कमी अंतर म्हणला तर 2 चक्र असायचंच. हो. आणि कुठला पण नंदी असेल का असं असायचं की टॉपचा असला तरच त्याच्याबरोबर मोठं लक्ष? नाही म्हणजे त्यांनी बैल ना नियोजनाने पळवला. हा. जे वाटेगावचे उत्तम भाव असतील किंवा मुंबईची त्यांची सर्व टीम असतील, बैल नेहमी चांगल्या पायऱ्यात चांगल्या नियोजनातच बैल निघायचा. त्यामुळे बैलाचा 1 नंबर व्हायचा. एवढं अंतर आता कुठं दिसत नाही, नाही, नाही. आता 9वीतून पुढे बी लक्ष एवढं अंतर कोणच देऊ शकत. 2 म्हटल्यावर 2 चकड्या म्हटल्यावर खूप कम से कम 2 चक्र त्याच्यापेक्षा जास्त जास्तच असायचं त्याच्यात. तर असे ह्या नंदींचं हे काळच म्हणताय सुवर्ण काळ, जसं बकासूर आता आहे तसं मोठ्या लक्ष. मोठा. तुमचा पुरस्कार मिळणार आहे तर त्याच्याबद्दल पण काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता उद्याच पुरस्काराचं प्रदान आहे. तो त्याच्या पात्रतेचाच आहे ना, त्याने तेवढं करून ठेवलंय. आणि म्हणजे भविष्यात लक्ष हा बैल जरी लोकांना नाही म्हणजे बघायला मिळाला, त्याच्या कारकिर्दीमुळं ह्या पुरस्कारामुळं सर्व बैलगाडी मालकांच्या बैलगाडी शौकीनांच्या हृदयात कायम राहणार आहे. नक्कीच दादा. दादा, याच्यामध्ये शेवटचा प्रश्न असा घेऊया की या क्षेत्रामध्ये अनेक तरुण पण येताना दिसत आहेत, तुम्ही पण आहे त्याच्यामध्ये. तर तरुण पिढीला या क्षेत्रामध्ये येत असताना काही तुमचा सल्ला असेल तर? तरुण पिढीला महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष देऊन तुम्ही ह्या क्षेत्रात उतरताना येताना तुमच्या घरातल्यासनी समाधान पाहिजे. तुमची फॅमिली आहे ना ती समाधानी असली पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेऊन हा नाद करा. तुम्हाला हे 100% भेटेल. आणि मुळात तुमचा जो नंदी आहे तो त्या पात्रतेचा पाहिजे. तो त्या पात्रतेचा होईपर्यंत तुम्ही 8 मैदानात येऊ नका. 2-4 मैदान तुम्ही मैदानात आला तर जरी आपला नंदी नसला तर दुसऱ्याच्या नंदीवरती मैदानावर स्टडी करा, अभ्यास करा, मग मैदानात या. पण अनेक जण असे पण म्हणत असतात की पैशावाल्यांचं क्षेत्र झालंय, पैसे नसल्यामुळं नंबरात गुलाल भेटत नाही, मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये तरी पळवले तर पुन्हा गुलाल भेटेल याची शाश्वती नाही, त्याबद्दल पण? कसा विषय आहे माहितीये का, बैलात जर गट्स असले आणि आपला बैल त्या कॅपॅसिटीचा असला तर पायऱ्याचा आणि पैशाचा विषयच राहत. आम्ही तुम्हाला आता बी आपला म्हणजे बोललो ना, कारण तुमच्याकडे पण नंदी आहेत पळणारे, तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, त्याच्यामुळे तुम्ही. मग ते सांगतोय, मग आज आमच्याकडे सगळं आहे तरी सुद्धा आमचे बी 1-2 नंदी कमी पळतातच ना. आम्ही त्यांना पैसे असून घालून आम्हाला माहिती ना बाबा आता सध्या ह्या 15-20 दिवसात ह्या 4 मैदानात आपला हा नंदी कमी पळतोय, त्याच्यावर आपल्याला घरातच लक्ष दिलं पाहिजे. काय हाय म्हणून पैसा घालवून पण त्याचा उपयोग नाही ना. बरोबर, म्हणजे विचार करूनच केला पाहिजे. आणि नात पैसेवाल्याचा हा एक भ्रम झाला या. आपला नंदी पाहिला की काही पैसे, आज घरणिकेचा राजा त्यांचे म्हणजे घरणिकेचा राजा असा एकच बैल नव्हे, अनेक बैल आहेत. ते नंदी पळतात, त्या बैलांच्याकडे कॅपॅसिटी आहे, ते बैल गाडी मारतात, त्या करून धावतात. तसा आपला नंदी असल्यानंतर होणार आहे. आणि तुमच्याकडे त्या कॅपॅसिटीचा नंदी नसला तर तुम्ही दुसरा घ्या. बरोबर आहे, हे वायदीच्या ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टीत अडकण्यापेक्षा आणि दुनियाला म्हणजे लोकांच्याकडे चुकीचं बोट दाखवण्यापेक्षा, आणि आपण लोकांच्याकडे चुकीचं एक बोट दाखवतो त्यावेळी 3 बोट आपल्याकडे असतात. नक्कीच आहे, त्याच्यामुळे सगळ्याचा विचार करून नाद केला पाहिजे. आणि नवीन पिढीनी म्हणजे दुसरा करतोय म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला आवड पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे त्या बैलावर, तर तुम्हाला यश होईल. नाहीतर माझा बैल पळतोय म्हणून तुम्ही घेणार तर ते नाही होऊ शकत. त्याचा अर्थ पण राहणार नाही, कारण दुसरा करतोय म्हणून करायला गेले की तेवढं हे राहत नाही. अहो, बसवर राजा आहे, महादेवाचं वाहन आहे, ह्याच्यावर तुम्ही जीव लावला तर तुम्हाला यश आहे. तुमच्याकडे पैसा काहीच कामाचा नाही ह्या बैलगाडी क्षेत्रात. मी तुम्हाला म्हणजे
सगळ्याच्या वेगळी आपली बाईट होईल किंवा माझं वेगळं मत असेल. बैल पाहिला तर सगळं काय आहे, नाहीतर पैशाला कोण विचारत. आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची बैल पळतील, त्यांच्याकडे सगळी जण म्हणतात त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. पण अशी पण लोक आहेत नाही की ज्यांच्याकडे इतका पैसा आहे की ठेवायला जागा नाही, पण त्यांचा आज बैल पळणा झालाय. लक फॅक्टर आणि पळणारा नंदी पाहिजे तर तुमची वेळ चांगली पाहिजे, तुमचा नंदी चांगला पाहायला पाहिजे. तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. कितीही पैसेवाला आला तरी तो काय तुमच्या फाटीत येऊन उभा राहणार नाही ना गाडी तुमची थांबवायला. त्याकडे पैसे म्हणून तो काय बैलाच नाही हात लावा येईल का? नाही येऊ शकत. मोठं लक्ष आहे आता त्याचं वय झाले त्याच्यामुळे त्याला आजार पण लागले. पण असे काही काही दिसतात की आताच्या क्षेत्रामध्ये अनेक तरुण म्हणजे नंदी आहेत वय कमी असताना पण ते एक्झिट घेताना दिसत आहेत की काही नंदीना अटॅक येतोय असं प्रमाण वाढले. हे कशामुळे होते? काय झालं आता, मोठा लक्ष मानला तर त्याचं वय झालं, मग तो बैल मोठा असल्यामुळे त्याचं पायाला लोड सहन व्हायला झाले speed पण खूप माणसाकडे, स्पीड असल्यामुळे त्याच्या सांध्याची भरपूर जीत झाली. त्यामुळे त्याला आणि त्याचं वय झालंय. आणि हे बाकीचे जे नंदी वाढतात ना आता अचानक होते आणि अचानक जास्त प्रमाणात पण होते. अचानक एक सर्वसाधारण सर्वे केला ना तर काय गोष्टी बैल मालकांच्या चुकत असल्या तर त्यांनी दुरुस्त कराव्या. दुसरा मुद्दा म्हटला तर जनावर आणि माणसांच्यात काय वेगळा फरक राहिलेला नाही. म्हणजे आज बैलांना आपण जी वैरण घालतोय ती वैरण आज पहिल्या काळात मकाचं पीक शेतकरी घ्यायचे तर त्याला आपलं शेणखत असायचं आणि एकदा लयतले लागवडीचा डोस टाकत होती, म्हणजे युरिया असेल किंवा काय. आज मक्याचं पीक 2.5 महिन्याचं घेताना त्याला 3 वेळा फवारणी होते, 2 वेळा लागवड होते. म्हणजे माणसांना जसं खायला आता थोडस नकली भेटायला लागले, केमिकल असणार, तसंच बैलांना पण झालंय. आणि जर मालक काय गोष्टी चुकत असले की आता काही मालकांच्या चुकी होत असल्या तर त्यांनी सुधारावे. कारण की ही परमेश्वराची कृपा लागते. बैल लागणं हा सोपी खेळ नव्हतं, ते लय नशिबानं बैल लागतो. आणि जो लागलाय बैल आपल्या दावणीला त्याला जपणं हे आपलं काम आहे. तो जर जपता आला नाही तर आयुष्यात आपण कधीच सक्सेस होऊ शकत नक्कीच. आणि ते समाधान पण भेटत नाही समाधानच भेटत नाही. म्हणजे परमेश्वराची कृपा लागती, लय मोठी पुण्य करावी लागती, आपल्या वाडवडिलांची पुण्य असती. तेव्हा ते आपल्या दारात एखादा नंदी येतून तो आपलं नाव करतो. असंच करत नाही, त्याच्या मागे लय पुण्य मोठी उभा राहिलेली असती. मग ती पुण्य आपण लक्षात घेतली पाहिजे की ही असं नाही की मी 10 लाख घातलं म्हणून मला बैल लागला बैल पळतो. कुठं तर परमेश्वराची पुण्य किंवा आपल्या वाडवडिलांची पुण्य लागलेली असते म्हणून तो बैल पळत असतो. मग त्याची आपल्याला इज्जत करता आली पाहिजे किंवा त्याची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. नक्कीच. अजून एक मुद्दा जाता जसं सांगितलं ते म्हणजे हे नंदी असतात त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. जर आशीर्वाद असेल तेव्हाच ते नशिबानं तो नंदी तुमच्या दावणीला येत असतो आणि तुमचं नाव करत असतो. आणि ही गोष्ट खऱ्या अर्थानं खूप लक्षात घेण्यासारखी आहे आताच्या या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांसाठी. दादांनी खूप छान माहिती दिली. हा व्हिडिओ नक्कीच या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांसाठी उपयोगी ठरेल यात शंका नाही. दादा पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला बाईट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार आहे. दादा साकार सर्व फॅमिली परिवाराकडून तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या चॅनलची अशीच बरोबर. थँक्यू दादा.